सराव संच 3.1 पहिलं उदाहरण. आकृती 3.8 मध्ये त्रिकोण ABCचा कोन ACD हा बाह्य कोन आहे. कोन B बरोबर 40 अंश, हा कोन B 40 अंश, कोन A बरोबर 70 अंश. तर माप कोन ACD बरोबर काय? आता ACD हा कोन ACD हा त्रिकोण ABCचा बाह्य कोन आहे. कोन ACD हा त्रिकोण ABCचा बाह्य कोन आहे आणि आपल्याला माप काढायचे ACDचं. आणि मग माप कोन ACD बरोबर आपण दूरस्थ अंतर कोनाचं प्रमेय शिकलेलं. आता दूरस्थ अंतर कोनाचं प्रमेय काय सांगतं? तर दूरस्थ अंतर कोनाच्या प्रमेयानुसार हे प्रमेय काय सांगतं? तर त्रिकोणाच्या बाह्य कोनाचं माप हे त्याच्या दूरस्थ अंतर कोनांच्या मापांच्या बेरजे एवढे असते. आणि म्हणून माप कोन ACD बरोबर माप कोन A अधिक माप कोन B. तर A चं माप घालूया 70 अंश अधिक B चं माप 40 अंश आणि मग आपलं उत्तर आलं 70 आणि 40 110 अंश. त्रिकोण PQR मध्ये कोन P बरोबर 70 अंश, Q बरोबर 65 अंश. तर R चे माप काय? आता या ठिकाणी त्रिकोण PQRच्या दोन कोनांची माप दिलेली, P चं आणि Q चं, आणि आपल्याला R चं माप काढायचं. आता आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज एकशे 80 अंश असते. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते आणि म्हणून माप कोन त्रिकोण PQR आहे. माप कोन P अधिक माप कोन Q अधिक माप कोन R बरोबर 180 अंश. आता माप घालू. P चं माप आहे 70 अंश, Q चा आहे 65 अंश आणि अधिक माप कोन R आपल्याला काढायचा आहे, हा असाच ठेवू, बरोबर 180 अंश. आता 70 आणि 65 5, 7 आणि 6 13 अधिक माप कोन R बरोबर 180 अंश. आणि आता माप कोन R बरोबर 180 अंश वजा 135 अंश. आता यांची वजाबाकी आली 45 अंश. तिसरं उदाहरण. त्रिकोणाच्या कोनांची मापे x अंश, x वजा 20 अंश व x वजा 40 अंश असतील तर प्रत्येक कोनाचे माप किती? आता या ठिकाणी आपल्याला त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची मापे दिली आहेत. मग आता त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची मापे काय आहेत? त्रिकोणाचे तिन्ही कोन आहेत x अंश, x वजा 20 अंश आणि x वजा 40 अंश आहेत. आता आपल्याला एक गुणधर्म माहिती आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांच्या बेरजेचा. तर त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. फार तरी तो गुणधर्म लिहू. त्रिकोणाच्या
कोनांच्या मापांच्या बेरजेच्या गुणधर्मानुसार. काय सांगतो हा गुणधर्म? तर तिन्ही कोनांची माप त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते आणि म्हणून येणार x अंश अधिक x वजा 20 अंश अधिक x वजा 40 अंश बरोबर 180 अंश. मग x अंश अधिक x अंश वजा 20 अंश अधिक x अंश वजा 40 अंश बरोबर 180 अंश. आता इथे x आहे, इथे x आहे, इथे x आहे म्हणजे झाले 3x. आता हे ऋण 20 आणि ऋण 40 चिन्ह समान आहेत म्हणून बेरीज करू. ऋण 60 अंश इथं x अंश बरोबर 180 अंश आणि मग 3x अंश बरोबर येणार 180 अंश अधिक 60 अंश. ऋण 60 आहेत तिकडे गेल्यावर झाले धन 60 म्हणजे 3x अंश बरोबर आलं 0. 8 आणि 6 14ला 4 हातच्याला 1 आणि 1 2 240 अंश आणि म्हणून x बरोबर आलं 240 भागिले 3 बरोबर 3 8 3 1 3 3 48 3 0 0 80 अंश. आता ही आली आपली एक्सची किंमत. पण आपल्याला काढायचे ते x वजा 20 दुसरे दोन कोण काढायचे. आता या ठिकाणी हा x हा पहिला कोण आला आणि म्हणून x बरोबर 80 अंश हा पहिला कोण आला. आता दुसरा कोण काढते मी या ठिकाणी x वजा 20 अंश बरोबर आलं 80 वजा 20 आणि बरोबर आले 60 अंश. त्यानंतर तिसरा कोण काढूयात आपण x वजा 40 अंश म्हणजे 80 वजा 40 बरोबर आलं 40 अंश. आणि बघा या तिघांची बेरीज 180 अंश आली. 60 आणि 40 100 100 आणि 80 180 अंश. चौथं उदाहरण त्रिकोणाच्या 3 कोणांपैकी एक कोण सर्वात लहान कोणाच्या दुप्पट व दुसरा कोण सर्वात लहान कोणाच्या तिप्पट आहे तर त्या तिन्ही कोणांची मापे काढा. आता आपण इथं त्रिकोण काढूयात. एक हा आहे त्रिकोण ABC. आता यातला लहान कोण हा x मानू आपण. बघा त्रिकोण ABC मध्ये कोण A हा सर्वात लहान कोण मानू. हा सर्वात लहान कोण मानू आणि म्हणून एक कोण सर्वात लहान कोणाच्या दुप्पट आहे. समजा कोण B बरोबर x मानला. मग कोण A बरोबर 2x कोण C बरोबर 3x. आता हे आपण काय केलंय सगळं हे मांडलंय आणि हे होतील कारण ते मांडल्यामुळं हे होतील. मग आता ह्या तिघांची बेरीज किती आहे 180 अंश. आता त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांच्या बेरजेच्या गुणधर्मानुसार. काय सांगतो हा गुणधर्म? तर तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. कोण A अधिक कोण B अधिक कोण C बरोबर 180 अंश. आता Aचं माप लिहू आपण इथं 2x अंश, Bचं x अंश
अधिक सीचं 3x अंश, इथं 0 राहिलं, बरोबर 180°. आता किती, तर काही नाही म्हणजे 1 असतो. मग किती झाले, 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6x अंश बरोबर आलं 180°. म्हणून x बरोबर आले 180 भागिले 6 बरोबर 30°. बघा इथं 6 1 6, 6 3 18, 600. आणि मग x म्हणजेच कुठला कोण होता आपला, कोण B बरोबर आलं 30°. हा पहिला कोण A बरोबर 2x बरोबर 2 गुणिले 30 बरोबर 60°. आता तिसरा कोण C बरोबर 3x तिप्पट आहे, हा 3 गुणिले 30° बरोबर आले 90°. बघा 30 आणि 60 90, 90 आणि 90 180. आकृतीमध्ये दिलेल्या कोणांच्या मापावरून x y z च्या किमती काढा. आता या ठिकाणी हा त्रिकोण आहे ENM, हा EMR ह्याचा बाह्य कोण आहे, हा NET हा पण बाह्य कोण आहे, आणि इथं x आहे, इथं y आहे, इथं z आहे, आणि आपल्याला x y z च्या किमती काढायच्या. तर आता आपण पहिल्यांदा y आणि z ची काढूया. बघा आता हा कोण y अधिक हा NET कोण NET बरोबर 180°. कारण हे कसले कोण आहेत, रेषीय जोडीतील कोण, आणि रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180° असते. मग आता हा y आपल्याला काढायचा, हा y असाच ठेवते मी. NETचं माप दिलं आहे 100° बरोबर 180°, आणि म्हणून y कोणच लिहूया तिथं, कोण y बरोबर 180° वजा 100° बरोबर आलं 80°. आता हे पहिलं झालं. तर दुसरं काढूयात, हा z काढूयात. आता बघा कोण z अधिक कोण हा EMR, कोण EMR बरोबर 180°. इथं पण कारण तेच येणार, रेषीय जोडीतील कोण रेजो कोण. आता कोण z असाच ठेवते. EMRचं माप इथे 140° दिले बरोबर आलं 180°, आणि म्हणून कोण z बरोबर आला 180° वजा 140° बरोबर आलं 40°. आता आपल्याला तिसरा काढायचा आहे x. आता x काढण्यासाठी बघा कोण x अधिक कोण y अधिक कोण z बरोबर 180, आणि इथं कारण देणार त्रिकोणाच्या कोणांच्या बेरजेचा गुणधर्म. किमती घालू. आता x काढायचं आहे आपल्याला, x असाच ठेवते. y ची किंमत आपण इथं काढली आहे 80°, z ची काढली आहे 40° बरोबर 180°, आणि मग हा कोण x अधिक 80 आणि 40 120° बरोबर 180°, आणि म्हणून कोण x बरोबर 180° वजा 120, आणि बरोबर आलं 60°. म्हणजे आपली तिन्ही कोणांची मापं या ठिकाणी निघाली.